मालेगाव महानगरपालिकेच्या हद्दीत केलेल्या विविध विकास कामाची पडताळणी आणि मूल्यमापन न करता सुमारे 20,68,000 रुपयांची शासनाची आर्थिक फसवणूक करीत आर्थिक फायदा करून घेतल्याचा ठपका लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चौकशी अंती ठेवला आहे। या प्रकरणी 15 अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। संशयित शहर अभियंता कैलास बच्चाव यांच्यासह सेवानिवृत्त कनिष्ठ अभियंता मुरलीधर देवरे, तत्कालीन कनिष्ठ अभियंता संजय जाधव, सेवानिवृत्त उपअभियंता राजेंद्र बाविस्कर, ठेकेदार सोहेल शाह, विभाग प्रमुख दिनेश जगताप, तत्कालीन कनिष्ठ लिपिक निलेश जाधव, तत्कालीन लेखा परीक्षक अशोक मजते यांच्यासह एकूण 15 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मालेगाव मधील विकास कामाची पाहणी न करता ठेकेदार सोहेल अब्दुल रेहमान, मासूम अली शाह यांना शासन निधीमधून देयकाची रक्कम अदा करून महानगरपालिकेची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। शासनाच्या तसेच महानगरपालिकेच्या निधीमधून तब्बल 20,68,000 रुपयांची आर्थिक फसवणूक करत अपहार केल्याप्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अम्रपाली वाघ।